नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3 क्लास 6 मॅथ्स बघणार आहोत. यूज द प्रॉपर जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग अँगल्स. यूज द कंपास अँड द रुलर टू बायसेक्ट देम. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉपर जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरायचे आहे आणि खालील दिलेले जे अँगल्स आहे ते ड्रॉ करायचे आहे. आपल्याला या ठिकाणी कंपास आणि रुलरचा वापर करून दिलेले जे अँगल आहे त्यांना आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट करायचे आहे म्हणजेच काय, तर त्यांचे सेम दोन भाग करायचे आहे, इक्वल भाग करायचे आहे. बघा, आता या प्रकारे आपण सुरुवातीला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आहोत. सुरुवातीला आपण एक स्ट्रेट लाईन या प्रकारे ड्रॉ करणार आहोत. नंतर या ठिकाणी हा जो पॉइंट आहे या पॉइंटवरती आपण प्रोटेक्टर ठेवणार आहोत. या प्रकारे हे याला आपण प्रोटेक्टर म्हणतो. या प्रोटेक्टरचा जो सेंटर पॉइंट आहे हा सेंटर पॉइंट ह्या दिलेल्या रेषेच्या सेंटर या पॉइंटवरती आपण ठेवणार आहोत. बघा, या प्रकारे आपण ठेवला. नंतर या ठिकाणी आपल्याला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा होता, म्हणून 0 पासून काउंट करायचा आहे. 0, 10, 20, 30, 40 आणि 50 या ठिकाणी आपल्याला हा 50 डिग्रीचा अँगल मिळालेला आहे. आता या ठिकाणी हा पॉइंट आणि आपला हा लाईनचा स्टार्टिंग पॉइंट दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. या प्रकारे नंतर आपल्याला या ठिकाणी हा 50 डिग्रीचा अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचं होतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला या प्रकारे कंपास लागणार आहे. आता या ठिकाणी कंपासचे हे टोक दिसत आहे, लोखंडी टोक, ते या प्रकारे या पॉइंटवरती ठेवायचं आहे आणि थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे यामध्ये आणि या प्रकारे आपण आर्क ड्रॉ करून घ्यायचे आहे. हे आर्क ड्रॉ केल्याच्या नंतर हे कंपास या ठिकाणाहून उचलून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा या ठिकाणी आपल्याला खालच्या लाईनवरती एक आर्क मिळाला आहे, वरच्या लाईनवरती एक आर्क मिळालेला आहे. आता हे जे डिस्टन्स आहे हे थोडं वाढवून घ्यायचं आहे. नंतर ह्या आर्क आणि लाईन यांचा जो पॉइंट आहे या पॉइंटवरती ते कंपास ठेवायचा आहे आणि वरच्या साईडला आपल्याला एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. हेच डिस्टन्स ठेवायचं आहे, या आर्कवरती ठेवायचं आहे आणि पुन्हा वरचा जो आर्क आपण ड्रॉ केला त्याला इंटरसेक्ट करणारा एक आर्क आपण ड्रॉ करून घेतला. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही आर्क एकाच पॉइंटमधून जात आहे. या ठिकाणी हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दोन्ही आर्कचा आपल्याला मिळालेला आहे. आता स्केलने आपण हे जे दोन्ही आर्क ज्या ठिकाणी जॉईन होत आहे हा जो पॉइंट मिळालेला आहे या पॉइंटमधून जाणारी आणि ह्या अँगलमधून जाणारी एक स्ट्रेट लाईन आपल्याला या प्रकारे ड्रॉ करायची आहे. या प्रकारे आपण ही एक लाईन ड्रॉ करून घेतली. या ठिकाणी आपल्याला 50 डिग्रीचा जो अँगल होता त्या 50 डिग्रीच्या अँगलचा बायसेक्टर आपल्याला मिळालेला आहे. बघा, आता या ठिकाणी 50 डिग्रीचा अँगल होता, त्याचा हाफ किती होतो 25, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अँगल आपल्याला 25चा मिळाला पाहिजे. बघू आपण या प्रकारे मेजर करून. या ठिकाणी पुन्हा प्रोटेक्टर ठेवायचा आहे. बघा, व्यवस्थित जर तुम्ही मेजर केलं तर या ठिकाणी आपल्याला 25 डिग्रीचा अँगल मिळालेला आहे. ही जी लाईन येते आहे ती 25 डिग्रीवर येत आहे, म्हणजे खालचा अँगल हा 25चा आहे, त्याचबरोबर वरचा अँगल सुद्धा 25 डिग्रीचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे जे बायसेक्ट केलेलं आहे ते अतिशय व्यवस्थित केलेलं आहे. या ठिकाणी आपला हा 50 डिग्रीचा अँगल होता आणि त्या 50 डिग्रीच्या अँगलला आपण या प्रकारे बायसेक्ट करून घेतलेला आहे. सेकंड अँगल ड्रॉ करायचा आहे म्हणजे 115 डिग्रीचा. हा अँगल ड्रॉ करायचा आहे, नंतर त्याला आपल्याला बायसेक्ट करायचा आहे. सुरुवातीला आपण या प्रकारे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. नंतर या ठिकाणी पॉइंट नोट डाऊन करायचा आहे व्यवस्थित. नंतर ह्या पॉइंटवरती हे प्रोटेक्टर ठेवायचं आहे आणि 115 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा, या ठिकाणी 90 आहे, या ठिकाणी 100, 110 आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे 115. 110 आणि 120 यांच्याबरोबर सेंटर पॉइंटला आपल्याला 115 मिळतं. आता दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. या प्रकारे या ठिकाणी आपल्याला 115 डिग्रीचा अँगल हा मिळालेला आहे. या ठिकाणी सुद्धा एरो या प्रकारे करून घ्यायचे आहे. आता 115 डिग्रीच्या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचे आहे. बायसेक्ट करण्यासाठी काय करायचं आहे, या प्रकारे हे कंपास घ्यायचं आहे आणि कंपासमध्ये योग्य तेवढं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि या ठिकाणी ठेवायचा आहे कंपासचा एक पॉइंट आणि या प्रकारे दोन्ही ठिकाणी दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करणारा या प्रकारचा आर्क हा आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे.
बघा या प्रकारे एक आर्क आपण ड्रॉ करून घेतला. नंतर हे जे डिस्टन्स होतं हे थोडं वाढवून घ्यायचं आहे. वाढवल्यानंतर या ठिकाणी तो कंपासचा एक पॉइंट ठेवायचा आहे आणि सेंटरमध्ये या प्रकारे आर्क ड्रॉ करायचा आहे. हेच डिस्टन्स ठेवायचं आहे. या पॉइंटवरती कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि पुन्हा या ठिकाणी आर्क ड्रॉ करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला दोन आर्क एकाच ठिकाणी जॉईन झालेले दिसत आहे आणि या ठिकाणी हा जो पॉइंट मिळत आहे तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. म्हणजे दोन्ही आर्क जे आहे ते याच पॉइंटमधून जात आहे. आता हा पॉइंट आणि हा अँगल ड्रॉ केलेला पॉइंट हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. बघा या प्रकारे एक लाईन ड्रॉ करायची आहे. या प्रकारे आपण ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता या ठिकाणी जो अँगल होता तो 115 डिग्रीचा होता. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 60च्या पुढे एक लाईन किंवा दोन लाईन एवढा आपल्याला त्याचा हाफ अँगल मिळाला पाहिजे. बघा या प्रकारे 60 पेक्षा कमी, कारण 60 + 60 जर केलं तर 120 मिळतात. म्हणजे 60 पेक्षा दोन लाईन कमी एवढा आपल्याला अँगल मिळाला पाहिजे. बघा 60 डिग्री हा अँगल मिळत नाहीये. 60ला एक लाईन दोन लाईन आपल्याला कमी आहे. म्हणजे याचाच अर्थ आपण जे बायसेक्ट केलेलं आहे ते अगदी राईट आहे. थर्ड अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे तो म्हणजे 80 डिग्रीचा. सुरुवातीला आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली या प्रकारे स्केलच्या साहाय्याने. नंतर या ठिकाणी एक पॉइंट नोट डाऊन करून घेतला स्टार्टिंगला. नंतर प्रोटेक्टर घ्यायचा आहे आणि 80 डिग्रीचा अँगल या प्रकारे ड्रॉ करायचा आहे. प्रोटेक्टरचं जे सेंटरचं जे पॉइंट आहे आणि ही जी आडवी लाईन आहे ही आडवी लाईन ह्या आडव्या रेषेवरती ठेवायची आहे आणि हा जो पॉइंट दिसत आहे सेंटरचा तो या पॉइंटवरती ठेवायचा आहे. बघा या प्रकारे आणि 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घ्यायचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 या ठिकाणी आपल्याला हा 80 डिग्रीचा अँगल मिळालेला आहे. आता या ठिकाणी हा पॉइंट आणि जी खालची स्ट्रेट लाईन काढली होती तो पॉइंट, दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपला हा 80 डिग्रीचा अँगल बनलेला आहे. या ठिकाणी या प्रकारे एरो करून घेतले. आपल्याला या ठिकाणी हा जो अँगल मिळाला तो 80 डिग्रीचा मिळालेला आहे. आता आपल्याला या अँगलला बायसेक्ट करायचे आहे. पुन्हा आपण एक कंपास घेतलेला आहे. कंपासमध्ये थोडंसं डिस्टन्स घ्यायचं आहे. नंतर कंपासचं जे टोक आहे ते या अँगलच्या पॉइंटवरती ठेवायचं आहे. नंतर या प्रकारे दोन्ही ज्या लाईन्स आहेत त्यांना इंटरसेक्ट करणारा एक आर्क आपण काढून घेतलेला आहे या प्रकारे. नंतर हे जे डिस्टन्स होतं ते थोडं वाढवून घ्यायचं आहे. या पॉइंटवरती ठेवायचं आहे. या पॉइंटवरती ठेवल्याच्या नंतर एक आर्क ड्रॉ करायची या प्रकारे. पुन्हा या आर्कवरती ठेवायचं आहे आणि या आर्कला इंटरसेक्ट करणारी एक आर्क आपण ड्रॉ करून घेतली. आता या ठिकाणी एक पॉइंट आपल्याला मिळाला आहे. दोन्ही आर्क एकाच पॉइंटमधून जात आहे. या ठिकाणी हा जो पॉइंट मिळाला आपल्याला, हा पॉइंट आणि हा पॉइंट दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. बघा या प्रकारे आपण एक लाईन ड्रॉ करून घेतली. आता 80 डिग्रीचा हाफ किती होतो? 40. म्हणजे प्रत्येक अँगल आपल्याला 40चा मिळाला पाहिजे, कारण या ठिकाणी 80 डिग्रीच्या अँगलला आपण बायसेक्ट करत आहोत, त्याचे समान दोन भाग करत आहोत. बघूया आता आपल्याला 40 डिग्रीचा अँगल मिळतोय का? बघा अगदी ॲक्युरेट आपल्याला हा 40 डिग्रीचा अँगल मिळालेला आहे. म्हणजे आपण अतिशय व्यवस्थितरित्या हा 80 डिग्रीचा अँगल बायसेक्ट करून घेतलेला आहे. फोर्थ एक्झाम्पल बघायचं आहे. 90 डिग्रीचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी सुरुवातीला आपण एक या प्रकारे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. नंतर या ठिकाणी हा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. या पॉइंटवरती आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचा आहे. बघा या ठिकाणी प्रोटेक्टरचा हा जो सेंटर दिसत आहे हा सेंटर आपण या पॉइंटवरती ठेवणार आहोत. बघा या प्रकारे ठेवला. नंतर आपल्याला 90 डिग्रीचा अँगल व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. या ठिकाणी 90 डिग्रीवरती आपल्याला या प्रकारे नोट डाऊन करायचं आहे आणि हा पॉइंट आणि ह्या लाईनवरचा पॉइंट हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूला या प्रकारे एरो करून घेतले. या ठिकाणी हा 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. आता या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचं आहे. पुन्हा आपण आता हा या प्रकारे कंपास घेतलेला आहे. कंपासचं जे टोक आहे ते या ठिकाणी ठेवायचं आहे. थोडंसं डिस्टन्स घेऊन या प्रकारे दोन्ही ज्या लाईन्स दिसत आहे त्या दोन्ही लाईनना बायसेक्ट करणारे आर्क ड्रॉ करून घ्यायचे आहे या प्रकारे.
हे आर्क ड्रॉ केल्याच्या नंतर थोडं डिस्टन्स वाढवून घ्यायचं आहे आणि हे जे कंपॉसचं टोक आहे ते इथे ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला एक आर्क लावून घ्यायचा आहे. कंपॉसचं टोक इथे ठेवायचं आहे. पुन्हा या प्रकारे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी दोन्ही आर्क एकाच पॉइंटमधून जात आहे, या पॉइंटमधून. आता हा पॉइंट आणि हा पॉइंट दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. या प्रकारे ही लाईन ड्रॉ करून घेतली. आता आपल्याला 90 डिग्रीचा हाफ किती होतो? 45 होतो, म्हणून अँगल मोजून घ्यायचा आहे. 45 डिग्रीचा मिळतो आहे का ते बघा. अतिशय व्यवस्थित 45 डिग्रीचा अँगल आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल आपण अतिशय व्यवस्थितरित्या बायसेक्ट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 3 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.